चा टेबल 2 पर्यंत बोलायचा आहे. तर 3 1 जा 3 3 2 जा 6. मग 6 आपल्याला आपल्या अबॅकस शीट वर ऍड करायचे आहे. ओके, या नोटपासून या बाजूने आपण ऍड करायला सुरुवात करतो. पण 6 हा वन डिजिट नंबर आहे म्हणून या नोटवर आपण 0 लावणार आहे आणि इकडे आपल्याला 6 ऍड करायचे आहे. ओके, आता इकडे आपण फिंगर ठेवूया. नेक्स्ट आता आपल्याला या 3 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 8 जा किती येतात? तर 3 8 जा 24. मग 24 आपण आपल्या अबॅकस शीट वर ऍड करूया. हे 20 आणि हे 4. 24 आपण ऍड केलेले आहे. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. ओके, आता आपण सेकंड नंबरने सॉल्व करूया. सेकंड आपल्याला या 1 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 1 2 जा 2. 2 आपण सेकंड नंबरने मल्टिप्लिकेशन करतोय म्हणून आपल्याला फर्स्ट थर्ड सोडून सेकंड नंबरवर यायचं आहे. इकडे आपल्याला ऍड करायला सुरुवात करायची आहे या राऊंडच्या यापासून. ओके, 1 2 जा 2. मग 2 हा वन डिजिट नंबर आहे म्हणून या राऊंडवर 0 आणि या राऊंडवर आपल्याला 2 ऍड करायचे आहेत. आपण फॉर्म्युला यूज केला, 2 ऍड केलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला या 1 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 1 8 जा किती येतात? तर 1 8 जा 8. 8 पण वन डिजिट नंबर आहे म्हणून इकडे 0 आणि हे 8 ऍड केले आपण. ओके, कंप्लीट झालेला आहे आपलं. ओके, आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं? 0 8 6 8 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 82 * 56. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? या 8 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 8 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचं आहे. 8 5 जा किती येतात? तर 8 5 जा 40. मग 40 आपण ऍड करूया. हे 4 आणि हा 0 40. ओके, इकडे आपलं आलेलं आहे. इकडे आपलं 0 आहे म्हणून इकडे आपण आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, 40 आपण ऍड केलेले आहे. आता आपल्याला 8 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 6 जा किती येतात? तर 8 6 जा 48. मग 48 आपण ऍड करूया. 48 48 आपण ऍड केले. ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया. सेकंड आपल्याला काय करायचं आहे? या 2 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 2 5 जा किती येतात? तर 2 5 जा 10. मग 10 आपल्याला ऍड करायचे आहेत. ऍड करून घेऊ आपण 10. ओके, 10 आपल्याला ऍड केले. हा 1 आणि हा इकडे आपला 0 आलेला आहे. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 6 जा किती येतात? 2 6 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 2 12. ओके, आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं? 4 5 9 2 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेली आहेत. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. इझी मेथड आहे ही आपली. ही मेथड यूज करून जर तुम्ही तुमची मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल सॉल्व केली 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिट कुठल्या पण डिजिटची, तर ही मेथड यूज केल्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्ही ही मेथड नक्की यूज करा. ओके, आणि तुमच्या अबॅकस शीटवर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे एक्झाम्पल सॉल्व करा. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 73 * 93. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 7 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 7 चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचं आहे. 7 9 जा किती येतात? तर 7 9 जा 63. मग 63 आपण ऍड करूया. ऍड केले आपण 63. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके,
21. मग 21 आपण ऍड करूया. ऍड केले आपण. इकडे आपली फिंगर आहे. ओके, इथे आपली फिंगर म्हणजे इकडे आपला फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. ओके, आता आपल्याला सेकंड स्टेप सॉल्व करायची आहे. सेकंड स्टेप सॉल्व करताना आपल्याला सेकंड राउंडवर यायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 3 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 9 जा किती येतात? तर 3 9 जा किती येतात? 27. 3 9 जा 27. मग 27 आपण ऍड करूया. हे 20 आणि हे 7. 27 आपण ऍड केलेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 जा किती येतात? 3 3 जा 9. मग 9 आपल्याला ऍड करायचे आहे. इकडे 0 आणि हे 9 आपण ऍड केलेले आहे. ओके, एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं? 6 7 8 9 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट आउट करून घेऊया. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपण 54 into 42 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, इझी एक्झाम्पल आहे. हे पण आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघूया. फर्स्ट आपल्याला या 5 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 4 जा किती येतात? म्हणजे 5 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचं आहे. 5 4 जा 20. मग 20 आपल्याला ऍड करायचे आहे. 2 आणि हा 0 20. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 2 जा 10. हा 1 आणि हा 0 10. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. सेकंड आपल्याला सेकंड राउंडवर यायचं आहे. फर्स्ट आपल्याला या 4 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 4 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचं आहे. 4 4 जा किती येतात? तर 4 4 जा 16. मग 16 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 6 16. ओके, ऍड केले. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 2 जा 8. मग इकडे 0 आणि हे 8. इझी एक्झाम्पल होतं. सॉल्व केला आपण. आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर काय आहे आपलं? 2 2 6 8 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहेत. खूप इझी मेथडने ही एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहेत. ओके, तुम्ही पण तुमच्या अबॅकस शीटवर अशीच काही एक्झाम्पल सॉल्व करत जा. अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.